नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मसाला भेंडी। त्यासाठी मी भेंड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मी त्या कॉटनच्या कपड्याने कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता मी सर्व भेंड्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे तेल व त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत कापलेल्या भेंड्या आणि या भेंड्या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण टाकूयात मीठ आणि मीठ टाकल्यानंतर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भेंड्या आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचे आहेत वाफवण्यासाठी। आता 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण आपल्या भेंड्या शिजल्यात की पाहूयात। हे पहा, आपले भेंड्या व्यवस्थित शिजलेले आहेत। आता ते आपण ताटात काढून घेऊयात। आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये घेऊयात तेल, त्यामध्ये टाकूयात मोहरी तडतडल्यावर त्यात टाकायचे आहे जिरे आणि बारीक कापलेला कांदा आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा सोनेरी कलरचा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये टाकूयात टोमॅटोची ग्रेव्ही। आता ही ग्रेव्हीसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। टोमॅटो ग्रेव्ही परतते तोपर्यंत आपण भेंडीसाठी मसाला ग्रेव्ही बनवून घेऊयात। त्यासाठी मी घेतला आहे 2 ते 3 चमचे दही, त्यामध्ये टाकला आहे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि हळद आणि थोडीशी धने पावडर। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली टोमॅटोची ग्रेव्ही परतलेली आहे, त्यामध्ये आपण टाकूयात मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये टाकूयात मसाला ग्रेव्ही आणि ही ग्रेव्हीसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही आता व्यवस्थित परतलेली आहे, तेल सुटलेलं आहे तिला व्यवस्थित। आता आपण टाकूयात त्यामध्ये पाणी। हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये टाकूयात भेंड्या आपल्या व्यवस्थित वाफवलेल्या आहेत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा भाजलेलं बेसन आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला रस्सा पाहिजे असेल आणखी थोडा तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकू शकता। आता हे मी एक वाफ काढण्यासाठी 5 मिनिट झाकून ठेवत आहे। हे पहा, 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली मसाला भेंडी आता तयार आहे। यामध्ये आपण टाकूयात बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता आपली भेंडी रेडी आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।